महादेवाने म्हणजे आपल्या शिवजींनी पार्वतीजींना शिकवलेलं आहे की श्वासोच्छ्वास कसा घ्यायचा आहे, त्याचा उपयोग कसा करायचा. स्वरविज्ञान इतकं इफेक्टिव्ह आहे, जर तुम्ही हे शिकलात ना तर तुम्हाला दुसरं काहीही बघायची गरज नाही, काहीच नाही. मॅनिफेस्टेशन जे आपण म्हणतो की मॅनिफेस्ट, जे काही मी मॅनिफेस्ट करते ते होईल किंवा व्हायला पाहिजे, तर तुम्ही हे शिकून घ्या. नजर दोष हा खरंच असतो का आणि तो कसा ओळखला पाहिजे? की नजर म्हणजे असं आहे की एक मोठा दगड जो असतो ना त्याला पण चूरचूर करू शकतो, इतकी खराब नजर पण असते. बापरे. आपल्या घरी काही सेलिब्रेशन आहे, सगळे गेस्ट आलेले आहेत घरामध्ये, छान झालेलं आहे सगळं व्यवस्थित, कुठेही काही नाही, ते गेले, त्याच्यानंतर एकतर मोठं भांडण होईल घरामध्ये, नाहीतर घरामधला एक ना एक आजारी पडेल. म्हणजे असा आजारी पडतो की एक पडला मग दुसरा मग तिसरा, म्हणजे अजून एक रिकवर पण नाही झाला तर लगेच दुसरा पडतो. तर हे सगळं काय आहे तर नजरमुळे आहे, नजर दोषमुळे आहे. आता कोणाची लागते? आपल्या जवळची जी लोक असतात, आपले नातलग म्हणा, आपले फ्रेंड्स म्हणा, की त्यांना कुठेतरी ते पचवत नाही. अशा काही गोष्टी आहेत का जेणेकरून त्या व्यक्तीला नजर दोषचा प्रॉब्लेम होऊ नाही शकत? त्याच्यासाठी एकच आहे. आता 2026 म्हणेल वॉर असा होईल की मे बी नकाशामधला एखादा देश गायब पण होऊ शकतो. की तुमचा भाग्यांक 1 आहे तर तुम्ही कसे आहात. फॅमिलीमध्ये कोणीही केलेलं नाही आहे ते याला करायचंय. नंबर 5 वाला अपोजिट टू नंबर 2, कधीच एका जागेवर बसता येणार नाही. ऑलवेज धावपळ पाहिजे. भाग्यांक 9, ऑलवेज ॲग्रेशन, ॲक्शन, एका जागेवर बसणं नाही, हे भाग्यांक 9 आहे. नंबर 6 वाल्यांचा एक मोठा इथे इश्यू येऊ शकतो. काय होऊ शकतो तर यांना ॲक्सिडंट्सचे चान्सेस आहेत, आणि त्यातल्या त्यात घराची आग्नेय दिशा ही डिस्टर्ब असेल मग तर होणारच. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, 2025 हा आता संपत आलेला आहे. सगळ्यांना वेध लागले 2026चे, आणि ह्याविषयी आज आपण पॉडकास्ट घेऊन आलेलोच आहोत की 2026 हा एक जनरली कसा असणार आहे, त्याच्या बाबतीतले प्रेडिक्शन्स काय. पण त्यासोबतच तुमच्या सर्वांचे जे काही प्रश्न होते की स्वरविज्ञान म्हणजे काय, किंवा एक नजर लागते आपल्या घरामध्ये असेल, घराला नजर लागते तर ही कशी लागते, किंवा जर लागली तर काय केलं पाहिजे, किंवा हे ओळखलं कसं पाहिजे. सो या सगळ्या टॉपिक्सवर आज आपण एक कंबाईन पॉडकास्ट करतो आहे, आणि अर्थातच या पॉडकास्टसाठी आम्हाला विशेष अशा गेस्ट आपल्यासोबत आलेल्या आहेत. त्या आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या डॉक्टर विजयश्री चितलांगे मॅम. मॅम, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. खूप महिन्यांनी आपण पॉडकास्ट करतोय आणि सगळेच वाट बघत होते. फायनली आपला आज पॉडकास्ट येतोय. तर आज आपण जसं मी मगाशी सांगितलं तशा पद्धतीने आपण पॉडकास्टमध्ये नक्कीच बोलूया आज. येस. आणि मलाही खूप छान वाटतंय, बऱ्याच दिवसांनी भेटतोय आज आपण. हो. आणि नवीन लुक आहे, सगळा नवीन आहे, छान वाटतंय हे. थँक्यू सो मच मॅम. आणि तुमच्या अनुमतीने आजचा आपण पॉडकास्ट सुरू करूया. बिलकुल, स्टार्ट करूया आपण. येस. तुम्ही सांगा कुठून स्टार्ट करायचं आहे आता. डन. तर मग सुरू करूयात. फक्त एक मी ऑडियन्सला एक ब्रीफ देतो की जर तुम्ही पॉडकास्ट बघताय आणि तुम्हाला स्वरविज्ञान किंवा 2026चे प्रेडिक्शन आता आपण बोलणार आहोत, सो प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता तर कोलॅबचा पण ऑप्शन आलेला आहे, सो तुम्हाला खाली आपल्या चॅनलचं नाव तर दिसतंच आहे, कॉस्मोस्टार मीडिया, आणि त्याच्यासोबत मॅमच्या चॅनलचं पण नाव दिसतं आहे. सो दोन्हीला सबस्क्राईब करा, म्हणजे जे कोणी 2026च्या प्रेडिक्शनबद्दल यूट्यूबला सर्च करेल त्यांना आपला व्हिडिओ सगळ्यात आधी दिसेल. तर मॅम, सुरुवात करूयात. आणि मला पहिल्यांदाच तुम्हाला विचारावंसं वाटेल, पहिला प्रश्न की काय आहे स्वरविज्ञान? कारण खूप लोक कमेंट्समध्ये विचारतात की स्वरविज्ञान म्हणजे काय आहे. स्वरविज्ञानमध्ये इडा, पिंगला आणि सुषुम्ना या 3 नाडी. आता हे शब्द आपल्या व्ह्युअर्सला थोडे डिफिकल्ट वाटतील, त्यांना इझी जाईल म्हणजे. तर हे बघा, लेफ्ट म्हणजे आपली डावी बाजू,
उजवी बाजू किंवा ह्या दोन्ही ह्या ज्या नॉस्ट्रेल्स आहेत ह्या जेव्हा सुरू असतात, कारण दोन्ही एकासोबत खूप कमीदा सुरू असतात. ओके. तुम्ही पण आता श्वासोश्वास घ्या, कसं चेक करायचं ते पण मी आता सांगेल. तर आपल्याला कळतं की लेफ्ट साईडनी जास्त येत आहे हवा की राईट साईडनी. तर आपली राईट साईड म्हणजे काय आहे, तर सूर्यनाडी आहे ही. अच्छा. आणि ही चंद्रनाडी आहे. आता सूर्य चंद्र याच्यावरनं अजून इझी जाईल समजायला. सूर्य म्हणजे काय, ॲक्शन. ओके. है ना, जेव्हा तुम्ही ॲक्शनमध्ये असतात, ॲग्रेशनमध्ये असतात, कामाच्या ह्याच्यामध्ये असाल, तर मॅक्झिमम वेळेस तुमची ही नाडी सुरू असेल. जेव्हा तुम्ही इमोशनल असाल, काहीतरी विचार सुरू आहे किंवा फक्त बसलेला आहात, दॅट टाईम चंद्रनाडी. इथे मी एक सांगेल की पाणी पिताना लक्ष द्या की तुमची चंद्रनाडी सुरू असायला पाहिजे. ही ॲक्टिव्ह असायला पाहिजे चंद्रनाडी. आता व्ह्युअर्स म्हणतील आम्ही काय हेच काम करत असेल, हे सुरू आहे का ते सुरू आहे का, बरोबर ना. तर हे बघा, एकदा सवय लागली ना बॉडीला की मी या वेळेवर पाणी पितो किंवा आपल्याला माहिती असतं, हे सगळं ना सरावानी होतं. आणि हे स्वरविज्ञान इतकं इफेक्टिव्ह आहे, जर तुम्ही हे शिकलात ना तर तुम्हाला दुसरं काहीही बघायची गरज नाही, काहीच नाही. मॅनिफेस्टेशन जे आपण म्हणतो की जे काही मी मॅनिफेस्ट करते ते होईल किंवा व्हायला पाहिजे, तर तुम्ही हे शिकून घ्या. हे शिकण्यासाठी तुम्हाला शिवसर्वोदय म्हणून पुस्तक आहे. आता हे काय आहे, याच्यामध्ये महादेवाने म्हणजे आपल्या शिवजींनी पार्वतीजींना शिकवलेलं आहे की श्वासोश्वास कसा घ्यायचा आहे, त्याचा उपयोग कसा करायचा. इनफॅक्ट मी इथे अजून एक सांगेल की सकाळी तुम्ही जेव्हा उठता, एक रुटीन करायचं आहे आपल्याला. उठलं तर आपल्याला ती एक सवय तर असते की कराग्रे वसते लक्ष्मी, आपण बोलतोच, ते बोलायला पाहिजे. धरती माताला तुम्ही जस्ट टच करून हात जोडा, युनिवर्सला, आपल्या कुलदेवी कुलदैवतांना धन्यवाद द्या की आजचा दिवस तुम्हाला दाखवला. देन यू चेक, तुम्ही त्याच्यानंतर चेक करा की आपली कोणती नाडी आज ॲक्टिव्ह आहे उठताना. ओके. राईट आहे की लेफ्ट आहे, आणि जी ॲक्टिव्ह असेल तो पाय ठेवा. अच्छा. आधी बेडवरनं आधी पाय तुमचा तो असायला पाहिजे. आणि जे काही म्हणाल की आज माझं हे काम झालं पाहिजे किंवा आज मला ही मीटिंग आहे, आज मला व्हॉट एव्हर जे काही असेल, आणि ते करून बघा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल की हे काम होत आहे. तर हे खूप इझी आहे जर तुम्ही त्याचा सराव केला तर. पण जर सराव नाही केला, आपण वैतागून म्हटलं हे काय मी सारखं बघत बसणार आहे का, तर एक अजून याच्यासाठी कसं करायचं, एक पेपर घ्यायचं, कारण लवकर कळत नाही आपल्याला. एक साधा न्यूजपेपरचा छोटासा तुकडा घ्या, तुम्ही करून बघा लेफ्ट साईडला राईट साईडला, तर जे हलणार आहे ज्या साईडचं म्हणजे ती नाडी तुमची ॲक्टिव्ह आहे. आता कधी तुम्ही सूर्यनाडीचा यूज करायला पाहिजे आणि कधी चंद्रनाडीचा, म्हणजे कधी उजवा आणि कधी डावा. ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं आहे की मी जे काही विकत घेते आहे किंवा ज्या गोष्टी माझ्याजवळच राहायला पाहिजे, दॅट टाईम तुमची ही नॉस्ट्रिल म्हणजे लेफ्ट म्हणजे डावी बाजूची नॉस्ट्रिल ही ॲक्टिव्ह असायला पाहिजे. ॲक्टिव्ह म्हणजे तिथून श्वासोश्वास तुमचा झाला पाहिजे. आता जेव्हा आपण आता दिवाळी येते आहे, आपण सोनं चांदी घ्यायला जाणार आहोत, फ्लॅट खरेदी करायला जाणार आहोत, तो चेक देताना किंवा ते ॲग्रीमेंट करताना किंवा सरळ सोनं चांदी घेताना तो आपल्या हातून जायला नको, परत आपल्याजवळच राहायला पाहिजे. आपल्याजवळ राहिला आहे म्हणजे आपल्याजवळ धनलक्ष्मी ही सगळी असणार आहे, बरोबर ना. म्हणून आपण विकणार नाही. दॅट टाइम बघायचं आहे की माझी ही नाडी ॲक्टिव्ह आहे. पण मला काही वस्तू विकायच्या आहेत ज्या माझ्याजवळ परत यायला नको. जसा बिल्डर आहे, बिल्डरला तर त्याचा फ्लॅट विकायचा आहे ना, तर त्यांनी ते बघायचं आहे. इथे जितके कोणी बिल्डर आहेत त्यांनी बघायला पाहिजे की त्याची सूर्यनाडी ॲक्टिव्ह असली पाहिजे. आणि दर 1.5-2 तासांनी आपली ह्या नाडी चेंज होतात. ॲक्टिव्ह जो आहे कधी लेफ्ट असेल कधी राईट असेल. तुम्ही कशी पर्सनॅलिटी आहात, तुम्ही कसं वागता दिवसभरात, हे सगळं डिपेंड करतं त्याच्यावर तुमची नाडी कितपत राहणार आहे. आणि सुषुम्ना जी असते ती म्हणजे न्यूट्रल आपण ज्याला म्हणूया,
तर त्यावेळेस तुम्ही तुमचे रेग्युलर रुटीन कामं केले तरीही काही हरकत नाही आहे. बर सूर्यनाडीमध्ये जेवण करावं का, तर ती ॲक्टिव्ह असेल तर तुमचा भोजन जे आहे ते छान पचणार आहे. ओके. आणि चंद्रनाडीमध्ये पाणी प्यायचं. पाणी प्यायचं. बर आता खूप डीपमध्ये आहे ॲक्च्युली. याच्यामध्ये मी असं म्हणेल की पूर्ण आपले 2-3 पॉडकास्ट होऊ शकतात इतकं ओके. आहे. पण एक त्याच्यातला एक मी सारांश तुम्हाला सांगितलेला आहे की आपल्या कॉमन पब्लिकला कळेल असा की तुम्हाला फक्त इतकं बघायचं आहे की तुमची कोणती नॉस्ट्रिल ॲक्टिव्ह आहे, त्याप्रमाणे तुम्ही वर्क करा. तुम्ही खूपच इमोशनल होत आहात, हे बंद करा. बर कारण ही इमोशनलची आहे, लेफ्ट ही इमोशनलची आहे. करेक्ट. इकडनं श्वासोश्वास घ्यायला सुरुवात करा. थोडा वेळ करा, 10-15 मिनिटं. हळूहळू ही स्टार्ट होईल. अच्छा, तशा पद्धती. त्याचं आणि असं खूपच आळस येतो आहे, कामच करा आणि दिसतंय की अरे भरपूर कामं आहेत, पॉडकास्टची कामं आहेत, एडिटिंग करायचं आहे, हे करायचं आहे, बरंच काही काम करायचं आहे, आपल्याला असं दिसतं आहे. दॅट टाइम तुम्ही चेक कराल तर तुमच्या लक्षात येईल की अरे हो, माझी चंद्रनाडी ॲक्टिव्ह आहे. चालू आहे. आपल्याला ही पाहिजे, आपल्याला सूर्यनाडी पाहिजे. करेक्ट. ॲक्शन. तर त्यावेळेस मग तुम्ही ही बंद करायची आणि याच्यानी श्वासोश्वास घ्यायचा आहे. आणि हे कुठून आलेलं आहे तर आपल्या साक्षात महादेवांनी हे शिकवलेलं आहे माता पार्वतीला. आणि हे सगळं डिटेलमध्ये एक पुस्तकात आहे, शिवसर्वोदया म्हणून पुस्तक आहे. त्या गुगल केलं तर हल्ली तर त्याची PDF फाईल पण मिळून जाईल. तुम्ही ती वाचा, त्याचे तुम्ही आपल्या लाईफमध्ये आणा तर त्याचे फरक जाणवतील. अच्छा. खूप छान म्हणजे मी वर्डमध्ये सांगू शकत नाही इतके. तुमचं इंट्युशन पॉवर पण खूप छान वाढते. इंट्युशन पॉवर तर खूप मस्त वाटतं. हे बघा, प्रत्येक आईला एक इंट्युशन असतो आपल्या मुलांसाठी. पण बाकीच्यांचं पण आपलं हा माणूस कसा आहे, मला याच्यासाठी सोबत काम करावा नका करू, मी जॉब करू की नाही करू, हा धरू की तो धरू, हे क्वेश्चन्स असतात. आता प्रत्येक वेळेस तर प्रत्येक माणसाला हे पॉसिबल नाही आहे की ऑकल्ट फील्डमधल्या एखाद्या प्रॅक्टिशनरकडे जाणार, ॲस्ट्रोलॉजरकडे जाणार की मी हे करू की ते करू. बरोबर. त्यासाठी तुम्ही स्वतःच तुमचं इंट्युशन वाढवलं तर तुम्हाला छोटे छोटे प्रश्नांचे आन्सर तुम्ही स्वतःच देऊ शकता. करेक्ट. ही एक विनामूल्य उलट गोष्ट आहे जी तुमच्यामध्येच आहे, तुमचीच पॉवर आहे, ती फक्त तुम्हाला दाखवायची आणि मग त्याला एन्हान्स करायचं आहे. करेक्ट. आपण कोणीही खरं सांगते की आपण व्यवस्थित श्वासोश्वास घेतच नाही, आपण फक्त जगतोय. करेक्ट. त्या आहे. म्हणजे ॲक्च्युली आता मी माझ्या टीमला, एडिटर्सला वगैरे असं सांगेन की तुमची राईट नॉस्ट्रिल चालू पाहिजे. तुम्ही खूप आळस करता व्हिडिओ एडिटिंगला. नक्की तुम्ही बघायलाच पाहिजे. मॅम, मी एका रीलमध्ये कुठेतरी पाहिलं होतं का वाचलं होतं, असं म्हटलं जातं की सगळ्या लोकांची दुपारी 12 वाजता आणि काहीतरी संध्याकाळी 6 वाजता सुषुम्ना नाडी म्हणजे दोन्ही नॉस्ट्रिल्स ॲक्टिव्ह असतात. ते कितपत खरं आहे? आता हे मला सांगा, आता आपण आपली दोघांची, तुमची आणि माझी आपण चेक केली तर माझी वेगळी होती लेफ्ट, तुमची राईट, व्हॉटएव्हर जे काही आहे. ॲक्च्युली राईट होती है ना. तर चेंज आहे. तर सुषुम्ना नाडी पण प्रत्येकाचीच एकाच वेळेवर ॲक्टिव्ह होईल हे पॉसिबल नाही. का नाही आहे? कारण प्रत्येक माणूस हा वेगळा आहे. प्रत्येकाचे ॲक्शन जे तो करतो आहे ते वेगळं आहे. उठण्याच्या, बसण्याच्या, खाण्याच्या, पिण्याच्या, झोपेच्या सगळ्यांचे टायमिंग्स वेगवेगळे आहेत. करेक्ट. कोणी 12 वाजता जेवत आहे तर कोणी 12 वाजता उठतं पण आहे. बरोबर आहे. आजकालचे जे जेनजीज जो हा शब्द भरपूर हल्ली ऐकायला मला मिळतो आहे, तर यांची तर 12 वाजताच दिवस उगवतो. त्यांचं तर पॉसिबलच नाही आहे असं. तर हे म्हणणं मला तरी ते योग्य वाटत नाही की 12 वाजता आणि 6 वाजता सगळ्यांचीच होईल, नाही असं नसतं. ओके. आता अर्थातच सगळ्यांना हा प्रश्न आहे आणि मला विचारला गेला बऱ्याच लोकांनी की मग हे तुम्ही शिकवता का? आत्ता तरी अजून स्टार्ट नाही केलेलं मी, पण मला इंटरेस्ट आपल्या व्ह्युअर्सनी दाखवला तर नक्कीच मी स्टार्ट करेन. डेफिनेटली. मग मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलाय मॅमचा, त्यावर कॉन्टॅक्ट करा. म्हणजे जर तेवढे लोक असतील तर मी नक्की स्टार्ट करेल. कारण बाकीचे आपले क्लासेस तर स्टार्ट असतातच, ऑनलाईनच स्टार्ट झालेले आहेत आता. तर हा पण एक नवीन करूया आपण आपल्या व्ह्युअर्ससाठी. डेफिनेटली. आणि आता मुव्हिंग अहेड, मला एक आपला सगळ्यांचा लोकप्रिय प्रश्न की नजर दोष हा खरंच असतो का आणि तो कसा ओळखला पाहिजे? आता बघ,
नजर असते का, हम्म. तर याला एकच छान आन्सर देईल मी की नजर म्हणजे असं आहे की एक मोठा दगड जो असतो ना त्याला पण चूरचूर करू शकतो, त्याचं पण छोटे छोटे दगड बारीक करू शकतो. इतकी खराब नजर पण असते. बापरे. म्हणजे नजर दोष आहेच, असतोच. हम्म. आता ही कशी ओळखावी? तुम्ही कधी कुठून मस्त छान तयार वगैरे झालेला आहात, दिवाळीच्या दिवशी वगैरे म्हणा, सणासुदीच्या, किंवा आपल्या घरी काही सेलिब्रेशन आहे आणि आपण तयार वगैरे झालेले आहोत, सगळे गेस्ट आलेले आहेत घरामध्ये, छान झालेलं आहे सगळं व्यवस्थित, कुठेही काही नाही. ते गेले, त्याच्यानंतर एकतर मोठं भांडण होईल घरामध्ये, नाहीतर घरामधला एक ना एक आजारी पडेल. म्हणजे असा आजारी पडतो की एक पडला मग दुसरा मग तिसरा, म्हणजे अजून एक रिकवर पण नाही झाला तर लगेच दुसरा पडला. तर हे सगळं काय आहे तर नजरमुळे आहे, नजर दोषमुळे आहे. आता कोणाची लागते तर हे सांगणं खूप डिफिकल्ट आहे. कारण हे बघा, मी तरी मॅक्झिमम म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सनी, माझे जे क्लायंट्स माझ्याजवळ येत आहेत त्यांच्याशी मी जे बोलणं होतं, माझं जे अनुभव आहे, आता जवळपास अबाउट 10,000 तरी झालेच आहेत आपले जे आहेत क्लायंट्स. तर या एक्सपिरियन्सने मी बघते की आपल्या जवळची जी लोकं असतात, आपले नातलग म्हणा, आपले फ्रेंड्स म्हणा, की त्यांना कुठेतरी ते पचवत नाही. आणि आपल्याला ते, मी कोणालाही ब्लेम करत नाही आहे. आणि हे का लागते त्याच्या मागचं रिझन काय? बघा, कधी कधी काय होतं की समोरचा फक्त बोलून जातो की अरे वा, छान झाला रे तुझा स्टुडिओ, जस्ट बोलून गेला आहे. पण तो तर जस्ट बोलून गेला, पण तुमचा ऑरा हा वीक होता. त्यामुळे तुम्हाला नजर लागली. बऱ्याचदा आपण असं बघतो की लहान मूल स्पेशली की सारखा आजारी पडतो आणि आई दिवसातून 3-3, 4-4 वेळा तिची नजरच काढते. ते पण चुकीचं आहे. सारखी नजर काढणं पण चुकीचं आहे. आणि सारखं बोलणं, माझ्या बाळाला नजर लागली, माझ्या बाळाला नजर लागली, आम्हाला नजर लागते. आपण काय बोलतोय? नजर लागते, नजर लागते, नजर लागते. तुम्ही काय सांगताय त्या युनिव्हर्सला की नजर लागते? म्हणजे ते म्हणेल अच्छा लागते का, बरं ठीक आहे लागली. तर बोलू पण नका. तुम्हाला असं वाटतं आहे ना की आज फॅमिली फंक्शन झालेलं आहे, काही प्रॉब्लेम्स येणार आहे, तर त्याप्रमाणे तसे रेमेडीज करा. म्हणजे नजर लागणार नाही. पण नजर असते, नजर लागते आणि त्याच्याने भरपूर मोठमोठे नुकसान होतात, त्रास होतो. नवीन घरामध्ये गेलेली लोकांचे ॲक्सिडेंट्स होतात, तब्येत खराब होते, बरंच काही होतं. कारण हे सगळे माझ्या क्लायंट्सचेच एक्सपिरियन्स आहेत जे मी सांगितलेले आहे. आता आपण अर्थातच रेमेडीजच्या बाबतीत येऊच पुढे. नाही, मी आता सांगून देते की जर नजर तुम्हाला असं वाटतं, जसं आता आपण छान स्टुडिओ तू बनवलेला आहे, आता तू पार्टी ठेवणार आहे, माहिती आहे की 150-200 लोक येणार आहेत, कोण कसं आहे माहिती नाही आपल्याला. एक बाउलमध्ये 7 लिंबू किंवा 7 मोसंबी एका टेबलवर ठेवून द्यायचे. अशा टेबलवर ठेवायचे की सगळ्यांच्या नजरेस ते येतीलच. तर लिंबू ठेवणे ते थोडंसं डिफिकल्ट आहे की कोणाच्याही लक्षात येईल की काहीतरी आहे वेगळे. 7 मोसंबी ठेवल्यात, त्याच्या बाजूला ॲपल ठेवली 1-2 बनाना ठेवले, दॅट्स इट. सगळे पार्टी वाटी झाली, सगळं झालं. त्या मोसंबी घ्यायच्या आहेत आणि जलप्रवाह करून टाकायचा आहे. म्हणजे जी काही कोणाची काही असेल ती निघून जाणार आहे. ही तर झाली आतमधली रेमेडी. ती लागली तर त्याच्यासाठी, ती लागूच नाही याच्यासाठी काय करायचं तर आपली मोळी असते लाल कलरची, माहिती, ती घ्यायची आहे. त्याला 7 आपल्याला नॉट बांधायचे आहेत, पण एका सोबत नाही. हनुमान चालिसा म्हणायची एकदा, एक नॉट बांधायची, अशा 7 वेळा हनुमान चालिसा म्हणायचा आहे आपल्याला आणि 7 नॉट बांधायचे आहेत. ही एक मोठा धागा आपला तयार झाला. आपल्या एंट्रन्सला ती जिथे कुठे बांधता येईल तिथे ती बांधून द्यायची.
झाला. रक्षा कवच आपला तयार झाला. कुठेही काही जाऊन विकत घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही स्वतः तयार करा. आता एक व्ह्युअर्सला एक प्रश्न येईल, मग हा किती दिवस ठेवायचा, कसा चेंज करायचा? तर इट डिपेंड्स की तुमच्या घरामध्ये किती लोक येत आहेत, रोज येणारी आहेत का, कसे आहेत. जर खूप जास्त येणं जाणं असेल लोकांचं तर दर 15 दिवसांनी चेंज करा, नाहीतर महिन्यातून महिन्याला तुम्ही चेंज करा. जी जुनं आहे ते जलप्रवाहित करा किंवा कुठेतरी मातीमध्ये वगैरे त्याला टाकून द्यायचं आहे. बर. तर त्यामुळे नजरदोष घराची तरी तुम्हाला तशी. पण मॅम मग आता फॉर एक्झाम्पल नवरा बायको आहेत, नवरा नॅचरली ॲग्रेसिव्ह आहे, तर मग यांच्यात असं होतं ना की थोडं जरी कधीतरी भांडण झालं की मग म्हणलं जातं की नाही नजर दोष. नाही, ते चुकीचं होईल. हे बघा, आपल्याला माहिती आहे की आपले पार्टनर कसे आहेत, कधी चिडतात. अचानक, मी काय म्हटलं, अचानक कधी काही झालं तर जेव्हा रोजच कुरबुर होतीये किंवा माहिती आहे की आपल्या नवऱ्याला किंवा बायकोला या गोष्टी पटत नाही, हे केल्याने तो चिडतो आणि तुम्ही त्या गोष्टी केल्या, तो चिडला आणि त्यामुळे भांडण झालं, तर हे काही नजर नाही आहे. बर. पण सगळं व्यवस्थित झालं आहे, सगळं सुरळीत आहे, हसत होतो, खेळत होतो, काही चूक नव्हती आणि अचानकच चिडला, काहीही कारण नसताना किंवा काहीही कारण नसताना एकदम आजारी पडणं, तर मग आपण म्हणू शकतो की नजर दोष आहे. बर. आणि स्पेशली शक्यतो जे न्यूली मॅरिड कपल आहेत त्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की अमावस्येला तरी, पौर्णिमा आणि अमावस्या मी दोन्ही म्हणते, पण ॲटलिस्ट अमावस्येला तरी संध्याकाळी बाहेर फिरायला जाऊच नका. संध्याकाळी हल्ली काय झालेलं आहे, आपण बघत नाही, आपण सॅटर्डे संडे बघतो आणि निघतो. करेक्ट. पण शक्यतो मग ज्याचा ऑरा वीक असतो ना त्याला तो त्रास होतो. बर. मग त्याच्यानंतर आपण म्हणतो आम्ही जेव्हा केव्हा फिरायला जातो त्याच्यानंतर आमची भांडणं होतात. तर आपण कधी जातो आहे ते पण बघा, कारण शक्यतो संध्याकाळीच घराबाहेर आपण पडतो. करेक्ट. बरोबर. आता मला आठवतंय, मी जेव्हा लहान होते ना, स्ट्रिक्ट होतं की 7च्या आत घरात. तर त्याच्या मागचं रिझन आता कळतंय. ओके. का 7च्या आत घरात? कारण मेलपेक्षा फिमेलचा ऑरा जो असतो हा इतका स्ट्रॉंग नसतो. थ्रू मेडिटेशन, थ्रू स्वरविज्ञान याच्याने तुम्ही केला असेल तर ओके आहे, पण तसा बघितला, कारण फेमिनाईन जी एनर्जी असते ही वीक असते, ही थोडी हळवी आपण म्हणतो ना तशी असते, त्यामुळे ऑरा पण हा वीक असतो, सेन्सिटिव्ह असतो. त्याला लगेच नजर लागणं म्हणा किंवा ह्या गोष्टी होतात. पण मग आता आपण कुठल्या व्यक्तींना नजरदोष होतो हे बोललो, जसं तुम्ही सांगितलं की जर ऑरा वीक असेल तर हा पटकन नजरदोष लागू शकतो. दुसरं म्हणजे ऑरा स्ट्रॉंग असेल तर तेवढा होणार नाही. पण अजून असे काही रिझन्स आहेत का, की अशा काही गोष्टी आहेत का जेणेकरून त्या व्यक्तीला नजरदोषचा प्रॉब्लेम होऊ नाही शकत? त्याच्यासाठी एकच आहे, नामस्मरण. अच्छा. जो नामस्मरण करतो, आता म्हणाल मला मेडिटेशन जमत नाही, मला वेळ नसतो किंवा मी मेडिटेट करू शकत नाही, व्हॉटेवर जे काही आहे, नामस्मरण तर तुम्ही करू शकता. जे कोणते देवाचं नाव आहे, मी कोणतंही असं म्हणत नाही की यांचंच करा किंवा त्यांचंच करा, जे तुम्हाला आवडतं, जे तुमचं इष्टदैवत आहे, ज्यांचं नाव घेणं आवडतं. स्वामींचं आवडतं, तुम्ही स्वामींचं नाव घ्या. रामाचं आवडतं, रामाचं घ्या. हनुमानाचं आवडतं, हनुमानाचं. मनातल्या मनात त्यांचं एक नाम जे आहे, जसं नाही तर ओम ओम म्हणत राहिला किंवा ओम नमः शिवाय म्हणत राहिलात किंवा हरिओम म्हणत राहिला, व्हॉटेवर तुमचं नामस्मरण हे सुरू राहायला पाहिजे आतल्यात. तर त्यांना पण प्रॉब्लेम येत नाही, कारण तो मग बघत असतो ना की अरे हा माझं नाव घेतोय, मग याला काही झालं नाही पाहिजे. उत्तम उदाहरण त्याचं प्रल्हादचं, जसं आपण पाहिलं, प्रल्हादचं आहे. खूप छान. ते तर सगळ्यांनाच माहिती आहे की प्रल्हादान जे काही वाचले ते फक्त विष्णूच्या नावामुळेच. करेक्ट. तुम्ही मगाशी जी रेमेडी सांगितली, लिंबू असेल किंवा आपण मोसंबी म्हणलं,
सो तसं व्यक्तिगत अशा काही रेमेडीज आहेत का? हां, आहेत. किंवा मग आता मी ऐकलं होतं की कापूर हा डिटॉक्सिफिकेशनचं हो. चांगलं काम करतो. सो हां. सोबत नेहमी तो ठेवावा. ठेवावं. तशा पद्धतीच्या काही रेमेडीज आता हे आहेत का? बघा, कापूरच्या मागे पण सायंटिफिक रिझन पण आहे. हम्म. कोविडच्या वेळेस सगळ्यांनीच ठेवलेलं ते सगळ्यांना माहिती आहे. हो. कपूर आणि लवंग सोबत ठेवलं तर काय होतं, तुम्हाला म्हणजे मोठमोठे जे बॅक्टेरियाज वगैरे आहेत ते पण जवळ येत जवळ नाहीत. येत नाहीत. तुमचा ऑरा हा इतका स्ट्रॉंग होतो. करेक्ट. आता जर स्वतःसाठी असेल, जर आपण संध्याकाळी जेव्हा बाहेरून येतो, काम करून येतो, आपण चौरस्त्यावरनं जातोय, कुठून जातोय आपलं लक्ष नसतं. हम्म, घरी हम्म. आलं की तसंही आपण हातपाय धुतोच. तर करेक्ट. ते हातपाय धुताना तुम्ही मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ घेतलं तर जास्त चांगलं. तुरटी घ्यायची, थोडीशी कॉफी घ्यायची. कॉफी ऑप्शनल आहे, घेतली तर उत्तम, नाही घेतली तरी हरकत नाही आहे. बरं. तुरटी पावडर घ्यायची आहे ओके. आणि थोडासा लिंबाचा रस. हे सगळं मिक्स केलं, तुम्ही तुमच्या हातापायाला लावलेलं आहे हम्म. आणि पाणी टाकून दिलेलं आहे. बरं. म्हणजे जास्त वेळ नसेल आपल्याला तर कोमट पाणी, आणि कोमट पाण्यामध्येच तुम्ही हे मीठ आणि तुरटीचं पावडर आणि थोडं लिंबाचा रस टाकायचं. त्याच्यामध्ये पाय टाकून तुम्ही 10 मिनटं बसा. पायाला पण छान वाटेल. हम्म. जे काही निगेटिव्हिटी असेल, तुमची नजर दोष असेल, ती सगळी निघून जाईल. ओके. रोज करायचं आहे. आणि लागूच नाही आपल्याला. हम्म. त्यासाठी काय करायचं आहे, तर शनिवारी तुम्ही रामरक्षा वाचायची. वा. धागा घ्यायचा, हम्म. लाल धागा किंवा काळा धागा जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही घेऊ शकता. सेम 7 वेळा म्हणायची रामरक्षा. आणि एक म्हणलं झालं की एक नॉट म्हणजे एक हम्म. गाठ बांधायची, दुसरी हम्म. गाठ, तिसरी गाठ. 7 गाठ्यांचा एक आपण धागा बनवला. हम्म. महिलांनी लेफ्ट हँडला बांधायचा आणि पुरुषांनी राईट हँडला. ओके. आता परत की कधी बांधायचा, शनिवारीच बांधून घ्या. दर 15 दिवसांनी तो चेंज करा. चेंज करायचं. तर याच्याने पण तुम्हाला नजर दोषचा खूप म्हणजे लागणार नाही, खूप फायदा होईल. हम्म. की एक सारखी जी लागते, जो त्रास होतो तो होणार नाही. बरं. आता तुम्ही नजरदोषबद्दल एवढं छान सांगितलं आहे. सो प्लीज रेमेडी ही करा, म्हणजे जेवढ्या मॅमनी नक्कीच. सांगितल्या आहेत. आणि जसं पहिल्यांदा सांगितलं होतं मॅमने की तुमची जी कुठली नाडी चालू आहे याच्यावरून तर तुम्हाला अर्ध्या गोष्टी ह्या बाबतीतल्या पण कळू कळू शकतात. शकतात. सो नक्कीच. तर मॅम आता हे तुम्ही जसं सांगितलं मॅरिड कपलबद्दल किंवा मग घराच्याबद्दल, मध्ये बोलता बोलता एक विषय आला लहान मुलांचा, हां, की दिवसातून ते 3-4 वेळा त्रास होत असतो, रडत असतं आणि 3-4 वेळा त्यांची नजर नजर काढली काढली. जाते. सो लहान मुलांच्या नजर दोषबद्दल तुम्ही काय सांगाल? तर हे बघा, लहान मूल जे आहे ना, हे खूप नाजूक असतं. हां. त्यांची नजर मोहरीनी किंवा लाल मिरच्यांनी शक्यतो काढायची नाही. बरं. त्यांची नजर ही आपण आपले पांढरे फूल, सुगंधित पांढरे फूल, अच्छा. 6-7 सुगंधित पांढरे फुलं घ्यायचे, हम्म. त्याच्याने काढायची आहे. बरं. 7 वेळा अँटी क्लॉकवाईज फिरवायचे डोक्यावरनं किंवा हम्म. पूर्ण बॉडीवरनं, हम्म. जे आपण बोलतो नजर लागली ज्याची ते. आणि बाउल बाजूलाच ठेवायचा, पाण्याचा बाउल, हां. आणि त्याच्यामध्ये ते टाकून द्यायचे. मग तो पाणी आणि ते बाउल तुम्ही कुठल्याही झाडाला वगैरे टाकून दिलं वाहू तरी शकतो. काही हरकत नाही. ओके. फ्लश नाही करायचं, पण अच्छा. ते झाडालाच ते देऊन टाकायचं. देऊन झाडाला काहीही होणार नाही आहे हम्म. ते टाकल्याने. कारण लहान मुलाची नजर ही काही खूप काही ही नसते की त्याच्याने हां. झाडाला काही काही होऊ परिणाम होऊ शकेल. शकेल. पण बरं. लहान मुलांची जी नजर आहे ती फुलांनी काढून बघा तुम्ही. हम्म. ते लहान मूल पण फुलांसारखं हसेल वा. आणि त्याला पण नजर लागणार. लागणार नाही. संध्याकाळी काढावी शक्यतो. बरं. मग तिन्ही सांजेला जे हा, म्हणतात तिन्ही तशा सांजेला. पद्धतीने. Correct. मला आठवतंय आपले आजी आजोबा असतात, स्पेशली आजी, आजी. या नातवांच्या वगैरे अशा नजर नजर काढताना काढायच्या. आणि Correct. पांढऱ्या फुलांचं हो, पांढऱ्या सुगंधित फुलांनी हां. काढायचे. जाई जुई का काहीतरी बस, असं तेच. आहे, त्या मोगरा. ह्याने. मोगरा आहे. निशिगंध So तशाने आहे. काढलं जायचं. तर मॅम आता नजरदोषबद्दल तुम्ही एवढं छान सांगितलंय. आता थोड्याशा वेगळ्या टॉपिकवर मला तुम्हाला विचारावं असं वाटेल, ज्याच्यामध्ये काही सबस्क्रायबर्सचे प्रश्न आहेत. हां, त्याच्यामध्ये असा एक प्रश्न होता की आपण मागचे पॉडकास्ट जे केलेत, न्यूमरोलॉजी असेल किंवा वास्तूच्या बाबतीतले असेल, त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, सो लोक ते पाहू शकतील. त्याच्यामध्ये एक प्रमुख असा प्रश्न आला आहे की समजा माझी जी बर्थ डेट आहे 21 नोव्हेंबर आहे. सो 21 नोव्हेंबरला अजून बरेच लोक त्यावेळी जन्मले असणार आहेत. सो मग प्रत्येकाचं भविष्य वेगवेगळं कसं काय? हां. सेम डेट आणि मंथ Correct, असून correct. किंवा साल पण सेम असेल,
मग हे जेव्हा मी स्वतः जेव्हा हे शिकत होते ना, तेव्हा माझ्याही डोक्यात हा प्रश्न आलेला आणि मी हा क्वेश्चन विचारला होता की असं का. हां तर याच्यावर कसं आहे की ॲस्ट्रॉलॉजी ही खूप वास्ट आहे. म्हणजे अजूनही आम्ही शिकतोच आहे, इतकं आहे, समुद्रच आहे मोठा. तर त्याच्यामध्ये एक काय म्हणूया आपण, एक टॉपिक म्हणूया, पार्ट म्हणू शकतो की त्याच्यामध्ये असतं की ॲस्ट्रॉलॉजी इट्स डिपेंड्स ऑन देश, काल आणि पात्र. म्हणजे देश, काल, पात्र पण तुमची फ्युचर हा डिपेंड करतो. ॲस्ट्रॉलॉजी त्याच्यावर पण आहे. आता देश कसा, तुम्ही भारत देशामध्ये तुमचा जन्म झालेला आहे 21 नोव्हेंबरला. तुमच्या एखाद्या मित्राचा किंवा अजून कोणी जो आहे तो 21 नोव्हेंबरला झालेला आहे, पण तो दुबईला आहे. अच्छा. सेम ॲस्ट्रॉलॉजी तर आहे, हॉरोस्कोप सेम आहे, पण दोघांचं भविष्य वेगळं असणार आहे. का? कारण आपल्या देशाचे काही रूल्स अँड रेग्युलेशन डिफरंट आहेत, तेथे वेगळे आहेत. आपल्या इथे आपण थोडंफार काही जास्त कमवलं की आपल्याला आधी टॅक्स द्यावा लागतो, बरोबर, दुबईला द्यावा लागत नाही. त्यामुळे त्याचा फ्युचर हा थोडा वेगळा जाईल. करेक्ट. आता कालवर येऊया की काल कसं चेंज होतं. 80s किंवा 70s, 80s, 90s मध्ये ज्यांचे जन्म झालेले आहेत त्यांना लक्झरी काय होती, त्यांच्यासाठी की एक सायकल पण भेटली, अरे वा वा. आत्ताची जी मुलं आहेत यांच्यासाठी लक्झरी काय आहे, वायफाय तर पाहिजेच, त्याच्याशिवाय तर लक्झरीच नाही आहे. म्हणजे काळ पण हा महत्त्वाचा आहे की तुम्ही कोणत्या काळामध्ये तुमचा जन्म झालेला आहे. तेव्हा फक्त रोटी कपडावर मकान हे म्हणजे खुश होते लोक, बरोबर. आता तुम्ही बघा किंवा मी बघा, आता रोटी कपडा मकान आपल्या जवळ आहे, पण स्टील आपल्याला अजून काय पाहिजे, नाही यार अजून हे तर झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. म्हणजे आपले एक्सपेक्टेशन्स वाढलेले आहेत. का वाढलेले आहेत? कारण खर्च वाढलेत. खर्च का वाढलेले आहेत? कारण सगळ्यांची लाईफस्टाईलच चेंज झालेली आहे. तर काळ पण डिपेंड करतं. आणि आता पात्र, तुम्ही कोणत्या फॅमिलीमध्ये आलेले आहात, कोणत्या कुळामध्ये तुमचा जन्म झालेला आहे. मी चांगल्या कुळामध्ये जन्म झालेला आहे, त्यामुळे आपल्याला सपोर्ट करणारी बरेच जण आहेत. पण अशी जण कोणी असेल की जो 21 नोव्हेंबरलाच आलेला आहे, पण एक ऑन अन ॲव्हरेजपेक्षा पण खाली लाईफ जगणाऱ्या फॅमिलीमध्ये त्यांनी जन्म घेतला असेल, तर त्याला ते प्रमोट करतील का की तो पॉडकास्ट कर बाबा, तू हे कर बाबा, नाही करणार. ते काय म्हणतील, तू आधी आपलं खाण्यापिण्याचं बघ, मग काय तुला करायचं असेल ते कर, बरोबर. तर सपोर्ट पण महत्वाचं की तुम्ही कोणत्या फॅमिलीमध्ये जन्माला घेतलेला आहे. जर पॉलिटिशियनच्या मोठ्या एखाद्या घराण्यामध्ये तुम्ही जन्माला आलेला आहात, तर तुम्हाला तसा सपोर्ट मिळणार आहे. तुमची लाईफ तशी असणार, कारण बेसच छान पक्का आहे तुमचा, तर पुढची लाईफ ही चांगलीच असेल. इथे बेसच तयार नाही आहे, तर तुमचा फ्युचर हा थोडा वेगळा असणार. आणि याचं डिपेंड्स ऑन देश, काल आणि पात्र. याचं उत्तम उदाहरण आत्ताच म्हणजे 2 ऑक्टोबरला महात्मा गांधींचा पण जन्म झाला आणि लाल बहादूर शास्त्रींचा पण जन्म झालेला आहे. पर्सनॅलिटी दोन्ही वेगवेगळी आहे. करेक्ट. वा. तर आता अजून आपण पुढे जाऊयात आणि आपल्या एका वेगळ्या विषयाकडे येऊयात, जे आहे 2026चं प्रेडिक्शन. सो मागच्या वर्षी म्हणजे आता हे जे 2025 चालू होतं, याच्या आधी आपला पॉडकास्ट झाला होता, त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या आणि त्या मी म्हणेन की 99% सगळ्या बरोबर आल्या होत्या. ज्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की वॉर्स होणार आहेत, सो ते एक तुम्ही हे करा. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट्स ज्या तुम्ही जर करत असाल स्टॉकमध्ये वगैरे, तर विचारपूर्वक करायला. चांदीच्या बाबतीत तुम्ही सांगितलं, आणि चांदी किती वाढली आहे. सो आता 2026मध्ये काय होणार आहे हे आम्हाला प्लीज थोडे. हे बघा, याच्यामध्ये स्टार्ट होण्याच्या आधी मी एक म्हणेल की 2025 त्यांचा चांगला गेला असेल, ज्यांना कळालं की त्यांना काय करायचं आहे, है ना. बरोबर. आणि ज्यांना कळालंच नाही आहे की काय करायचं आहे, त्यांचा आय गेस ओके गेला असेल. तर मी ना ते प्रेडिक्शनच्या आधी ना 1 ते 9 भाग्यांकावर बोलले, की तुमचा भाग्यांक 1 आहे, तर तुम्ही कसे आहात, तुम्ही काय करायला पाहिजे. तसा आता मी ते मुलांक म्हणत नाहीये, भाग्यांक म्हणते. एकदा भाग्यांक परत सांगाल. भाग्यांक म्हणजे डेट ऑफ बर्थ,
मंथ ऑफ बर्थ आणि इयर म्हणजे पूर्ण 4 डिजिट. 4 डिजिट. 1998, 2001 हे पूर्ण घ्यायचं आहे आणि याची 1 डिजिटमध्ये तुम्हाला ॲडिशन करायचे, आले. ते म्हणजे भाग्यांक. ओके. आता नंबर 1 म्हणजे सूर्यला आहे, हे सगळ्यांना माहिती आहे आता. पण हा नंबर 1 वाला कसा स्वभावाचा असतो की याला ना नवीन काहीतरी करायचं असतं, ट्रेंड तयार करायचा असतो. हां. आणि जर यांनी म्हणजे जे लाईफमध्ये फॅमिलीमध्ये कोणीही केलेलं नाही आहे ते याला ते करायचं आहे, ओके. नवीन करायचं आहे. ओके. तो म्हणजे भाग्यांक 1. आणि त्यांनी जर असं करायला सुरुवात केली तर त्यांना सक्सेस मिळेल. तसंच भाग्यांक 2 म्हणजे काय, पीस पाहिजे, शांती पाहिजे, खूपच दगदग नको आहे, असं वर्क त्यांना पाहिजे, टार्गेट बेस वर्क नको. आणि तोच जर 2 नंबरवाला भाग्यांक 2 ज्याचा आहे त्याला जर सेल्सचा जॉब तो करत असेल तर त्याला शांतता कधीच मिळणार नाही. कारण सेल्सच्या जॉबमध्ये काय आहे, कंटिन्युअसली आहे. तसंच नंबर 3 वाला, यांना लोकांना हसवणं, लोकांना खुश ठेवणं, लोकांना काहीतरी नॉलेज देत राहणं, नॉलेज घेणं हे खूप आवडतं. बरोबर. आणि आवडतं म्हणण्यापेक्षा या लोकांनी हे काम करायला पाहिजे. तर हे त्यांना कळालं की त्यांना काय करायचं आहे तर ऑब्व्हियसली त्यांची हे बघा लाईफमध्ये फक्त पैसाच सगळं नाही आहे, एक सॅटिस्फॅक्शन आहे. आणि आपण एक म्हणतो ना की नाही मी काहीतरी केलं आहे, हे जे आहे सॅटिस्फॅक्शन ज्याला आपण म्हणतो, ते पण मिळणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. तुम्हाला कळालं की तुम्ही कशासाठी आहात तर ऑब्व्हियसली तुम्हाला यू फील पुढे जाता येणार आहात. करेक्ट. नंबर 3चं जसं मी म्हटलं, आता नंबर 4 राहू आहे, अनप्रेडिक्टेबल आहेत. यांचं असं आहे की जे कोणीच केलेलं नाही आहे, युनिक, ते यांना करायचं असतं. आयडियाज युनिक, सगळं काही नवीन असतं आणि ते करतात सुद्धा. करत नसतील तर करा. नंबर 4 भाग्यांकवाल्यांनी. नंबर 5 वाला अपोजिट टू नंबर 2, कधीच एका जागेवर बसता येणार नाही. ऑलवेज धावपळ पाहिजे. आता जसा इफ यू आर नंबर 5 भाग्यांक 5 असेल, झालाय स्टुडिओ सेटअप झालेला आहे, चला आता सगळं ऑटो मोडवर झालंय, आता काय, आता नवीन ट्रॅव्हलिंग पाचच आहे. म्हणून बघा कसं धावपळ सुरू असते. आधी कुठे, मग इथे, मग आता हे. करेक्ट. आता हे सेट झालं की पुढचं नक्कीच काहीतरी नवीन आपल्याला मिळणार आहे. आणि नंबर 6 यांचं असं असतं की जे मला मिळालेलं नाहीये ना ते मी माझ्या मुलांना देईल. मला तेवढी लक्झरी त्या माझ्या मुलांना द्यायची आहे, पास ऑन करायची, लक्झरी द्यायची आहे. पण लोनली फील पण हे खूप करतात. भाग्यांक 7 वाले, सॉरी 6 वाले. भाग्यांक 7 असा आहे की ज्याचा कोणाचा भाग्यांक 7 असेल तो आपल्या मुलांकचा जो नंबर असतो त्याची पॉवर डबल करतो. ओके. आणि ज्याच्यासोबत हा जुळेल, जसं फॉर एक्झाम्पल माझा भाग्यांक 7 असेल आणि मी तुमच्यासोबत आले आहे काम करायला किंवा मी तुमची पार्टनर आहे एखाद्यामध्ये, तर तुम्हाला तुमचं लक एन्हान्स होऊन जाईल, तुमचं लक वाढेल. तर ज्यांचं भाग्यांक 7 असतं आणि जे कोणी यांच्यासोबत जोडतात त्यांचं लक एन्हान्स होतं. म्हणजे तुमचा लाईफ पार्टनर 7 नंबरचा असेल तर त्याला सोबत घेऊन काहीतरी काम स्टार्ट करू शकतो. भाग्यांक ज्यांचं 7, भाग्यांक ज्यांचं 7 आहे. आणि भाग्यांक 8 यांची ना ऑलवेज एक कंप्लेंट असते की मला कोणी हेल्पच करत नाही. आणि यांनी एक लक्षात ठेवायचं की यांना कोणीही हेल्प करणार नाहीये. यांनी कोणावरही डिपेंडंट राहू नये. यांना यांचं काम स्वतःच करावं लागेल. ते कितीही करोडपती फॅमिलीमध्ये असू द्या, कुठेही असू द्या. भाग्यांक 8 वाल्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे. यांना माहिती आहे यांना कोणीही हेल्प करणार नाहीये, स्टील ते बघतात की मला कोणीतरी हेल्प करेल. डिपेंडंट बनतात, पण ते बनू नका. म्हणजे तुमची कामं पण होतील, तुम्ही हॅपी पण राहाल. आणि भाग्यांक 9 ऑलवेज ॲग्रेशन, ॲक्शन, एका जागेवर बसणं नाही, हे भाग्यांक 9 आहे. आणि आता 9चाच वर्ष आपलं संपतला आलेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो कसा गेलेला आहे. ज्यांनी ॲक्शन घेतलं ते सक्सेस झाले. तर हा असा भाग्यांक आहे. आता याप्रमाणे जर तुम्ही वर्कआउट केलं आहे, तुम्ही याप्रमाणे काम करायला सुरुवात केली, तुम्हाला कळालं की मी कसा आहे, त्याप्रमाणे जर तुम्ही तुमचा व्यवहार ठेवला तर ऑब्व्हियसली तुम्हाला सक्सेस पण मिळेल, जे पाहिजे ते मिळेल. ओके.
फक्त लोकांना मी सांगू इच्छितो की भाग्यांक कधी अप्लाय करायचा तर आफ्टर युअर एज 30 30 किंवा तुमचं लग्न झाल्यानंतर. नंतर करेक्ट सो तेव्हा तुम्ही हा भाग्यांक तुमच्या लाईफमध्ये येतो. येतो. आता हे मी पॉडकास्टमध्ये करून 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 बस करून काय. लक्षात Very good. आलंय मॅमसोबत. Yes, yes, आणि एक उदाहरण जर द्यायचं झालं भाग्यांकाचं तर आता जसं माझं आहे 21/11/1998. सो 2+1 1+1 1+9+9+8 याचे टोटल 5 येते किंवा जी काही 2 डिजिट असतील त्याची परत प्लस जर Plus आपण केलं ते 5 येते. म्हणजे तो माझा 5 हा भाग्यांक आहे आणि मला तो 30 नंतर चालू होईल किंवा लग्न झालं. लग्नानंतर. सो येस मॅम. सो आता तुम्ही 2026 बद्दल आम्हाला येस, सांगा. आता 2026 आत्ताच आपण 1 बद्दल बोलत होतो, तर याची टोटल काय येते आहे? 1. सगळ्यात आधी एक रेमेडी सांगते 2026 मध्ये सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा डेट लिहितो तर 1 जानेवारी 26 असं लिहायचं नाही आहे, पूर्ण लिहायचं आहे. याच्या मागचं रिझन काय आहे तर तुम्ही जेव्हा 26 लिहिता तर 2 होतं, 2 + 6 8 होईल. तर 2026 लिहायचंच आहे. जागा कमी असेल छोटं छोटं लिहा पण कम्प्लीट लिहा. हल्ली तर डेटसाठी प्रॉपर असतेच कॉलम असतोच. तर तुम्हाला 2026 असंच लिहायचं आहे. ओके. 2026 म्हटलं की नंबर 1 येतो आहे. नंबर 1 म्हणजे राजा आहे. आधी मी इन जनरल म्हणेल की आता काय होणार आहे. तर आत्ता सोन्याचे रेट आय गेस 1,10,000-15,000 काहीतरी असेल. 1.5 लाख आरामात होणार आहे. म्हणजे जर हा पॉडकास्ट तुम्ही कधीही बघा, जेव्हा केव्हा बघत असाल, स्टॉप करा आणि सोनं घेऊन या. 1.5 लाख होणार आहे. पण 1.5 लाखानंतर तुम्ही बघितला असेल पॉडकास्ट तर मग मी काही सांगते. पण तुम्ही सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायची आहे. सोनं वाढणारच आहे, नो डाऊट. चांदी पण वाढणारच आहे. सोनं आणि चांदी दोघांमध्ये खूप रेज येईल यावर्षी पण. ओके. वॉर म्हणजे मी असं म्हणेल, वॉर असा होईल की मे बी नकाशामधला एखादा देश गायब पण होऊ शकतो. मोठी स्टेटमेंट म्हणते आहे मी, पण वॉर असा होऊ शकतो आणि मोठा वॉर होईल. हे बघा, इट्स नॉट कंपल्सरी की बॉर्डरवरच वॉर होणार आहे, जसा समोरासमोर होतं. पण क्राईम होऊ शकतो किंवा आपलं ऑनलाईन फ्रॉड पण होऊ शकतात. या प्रकारचे वॉर पण होते. सायबर वॉर म्हणजे कंट्री टू कंट्रीमध्ये पण होऊ शकतात. पण वॉर होणारच आहे. होतीलच. आणि नंबर 1 आहे तर उन्हाचा त्रास यावर्षी आपल्याला खूप जास्त जाणवणार आहे. जसं 9 जेव्हा 2025 मध्ये आपण पावसाचा खूप त्रास जाणवतोय. आधी पंजाबमध्ये झाला आहे, मग सोलापूरला झालेला आहे, पावसाचा त्रास झालेला आहे. तसा उन्हाचा त्रास खूप होऊ शकतो. ओके. सो त्याची काळजी घ्यायला पाहिजे आपण. हे त्रास होणार आहेत. आणि शेअर मार्केटबद्दल बोलणं झालं तर अप्स अँड डाऊन्स खूप नाही राहणार, पण असतील. थोडं स्टेबल राहील कम्पॅरेटिव्हली लास्ट इयर. ओके. असे कुठले अंक आहेत की ज्यांनी शेअर मार्केटसाठी आता पाहायला पाहिजे 2026 मध्ये? सगळ्यांनीच बघायला पाहिजे. मी तर असं म्हणेल की शेअर मार्केट 5 नंबर्सवाल्यांसाठी तर ऑलवेज चांगलाच असतो. पण फक्त शेअर मार्केट फक्त अंकावर बोलणं चुकीचं होईल. जोपर्यंत मी किंवा आपण कुंडलीवरनं नाही बघणार. तर ज्यांचा गुरु उच्चचा आहे, ज्यांच्या कोणाच्या कुंडलीमध्ये गुरु उच्चचा असणार आहे, त्यांना शेअर मार्केटमध्ये पैसा हमखास मिळेल. गुरु आणि बुध, तर त्यांना छान पैसा मिळू शकतो. जसं तुम्ही काळजी घेण्याच्या बाबतीत सांगितलं, उन्हाचा त्रास 2026 मध्ये होऊ शकतो. अजून काही गोष्टी सावध राहायला पाहिजे अशा गोष्टींपासून? हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स. ओके. आणि यावर्षी रिलेशनशिप इश्यूज हे दिसतील. ओके. प्रत्येक नंबरसाठी. आता जसं आपण नंबर वाईज जेव्हा आता जाणार आहोत, तर मी आताच तुम्हाला एक छोटंसं सांगते की जर नंबर 1 हा राजा आहे, नंबर 2 ही राणी आहे, नंबर 3 त्यांचा गुरु आहे, देवगुरु आहे,
नंबर 4 हा मित्र आहे. हम्म. नंबर 5 हा पुत्र आहे, बर. म्हणजे राजकुमार झाला, प्रिन्स. प्रिन्स झाला. तर नंबर 6 त्यांचे दैत्यगुरु आहेत. अच्छा. तर नंबर 7 हा बेस्ट फ्रेंड आहे, परत मित्र आहे. हम्म. नंबर 8 सावत्र पुत्र आहे. बर. तर नंबर 9 हा जो आहे हा सैनिक आहे. अच्छा. आता तुम्हाला कळालं असेल हे. तर राजाचं कोणाकोणासोबत पटणार आहे? राजाचं राणीसोबत पण राणीसोबत पटेल, राजाचं आपल्या गुरूंसोबत पण पटणार आहे, मित्रासोबत पण पटणार आहे, राजकुमाराचा तर विचारायलाच नको. त्याच्यानंतर हां, फक्त दैत्यगुरूंसोबत त्यांचं कधी तरी खटपट होईल. तर त्यामुळे 6 नंबर इतकं काही चांगलं राहणार नाही आहे. 7 नंबर तर ऑब्व्हियसली खूप चांगलं आहे. 8 नंबर परत थोडं अनबन होऊ शकता आणि 9 नंबर सैनिकच आहे. आता इथे अजून एक सांगेल की जेव्हा 1 आणि 2 मिळेल म्हणजे 12 नंबर, इट्स गुड. 13 नंबर वाल्यांसाठी पण खूप छान आहे. 14 नंबरवाल्यांसाठी पण हा काय आहे तर चांगला आहे. म्हणजे आपण फक्त 1 ते 9च अंक म्हणत नाहीये मी, तर हे जे आहेत 12, 13, 11 नंबर हा तर खूपच चांगला नंबर आहे. 2 सूर्य आहेत. हिट इश्यूज यांना येतील, पण कॉन्फिडन्स वगैरे यांच्यामध्ये खूप असेल. खूप छान काळ आहे त्यांच्यासाठी. 13, 14, 15, 16 थोडा इश्यूज येईल. कारण 1 नंबर म्हणजे सूर्य म्हणतो डिसिप्लिनमध्ये राहायचंय, आपल्याला इकडे तिकडे करायचे नाही, रूल्स तोडायचे नाहीये. 6 वाला काय म्हणतो, दैत्यगुरु काय म्हणतात की कुछ भी हो जाए मिलना ही चाहिए, है ना. 6 नंबर म्हणजे दैत्यगुरूंचं असं असतं की आपल्याला मिळायलाच पाहिजे, कारण ते असुरांचे गुरु होते. करेक्ट. तर त्यांना ते पाहिजे. तर अशा वेळेस थोडे कॉन्फ्लिक्ट तयार होऊ शकतात. तर 16साठी नंबर हा जो वर्ष आहे ओके असणार आहे. 17 तर बेस्ट आहे. फक्त गव्हर्नमेंट रिलेटेड कामं यांनी जी आहेत ती जरा जपून करावी, किंवा गव्हर्नमेंट काम करणारे जे कोणी असणार आहे त्यांच्याशी पंगा घ्यायचा नाही. बँक असू दे, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जाऊ दे, तुम्हाला तिथे तेव्हा शांत राहायचंय. तुम्हाला तो बसवून ठेवेल काही असू द्या, तिथे चिडायचं नाहीये. आपण एखाद्या वेळेस होऊन जातो ना, आपलं पेशन्स संपतो, तर आपण काम बिघडेल. म्हणजे हे फक्त 17 नंबरसाठीच नाही, मी सगळ्यांसाठी सांगते. गव्हर्नमेंट ऑफिसर्स सोबत कोणीही पंगा घेऊ नका. आता गव्हर्नमेंट ऑफिसर पण बघत असतील तर ते पण म्हणतील की काय म्हणतायत मॅडम, पण इट्स करेक्ट. 18 नंबर इट्स नॉट टू गुड. आणि 19 परफेक्ट बेस्ट, कारण सूर्य पण आहे, राजा आलेला आहे म्हणजे सूर्य आहेतच, आणि त्याच्यासोबत 9 म्हणजे मंगळ आलेला आहे म्हणजे सेनापती आलेला आहे. तर राजा आणि सेनापती दोन्ही जर भेटले तर ऑब्व्हियसली की विन तुम्हीच होणार, जिंकणार तुम्हीच आहात. करेक्ट. हे तर फक्त हेच इतके नंबर सांगितले ओव्हरऑल. आता 1 to 9 म्हणजे पूर्ण 1 नंबर, 10 नंबर, 19 आणि 28 ज्यांची बर्थ डेट आहे त्यांच्यासाठी कसा जाणार आहे हा वर्ष. तर हा वर्ष बिगिनिंगचा आहे, ट्रान्सफॉर्मेशनचा आहे. आणि जर तुम्ही पण नंबर 1च आहात तर तुमच्यासाठी ऑब्व्हियसली खूप चांगला जाणार आहे. कुठे तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर मॅरिड लाईफमध्ये तुम्हाला काळजी घ्यायची. कारण आधी ऑलरेडीच तुम्ही 1 आहात, आणि 1 मध्ये ना थोडा इगो असतो. परत वर्ष पण 1चाच आहे तर अजून इगो येईल. तर त्यामुळे इगो क्लॅशेस होतील. आणि त्यामुळे मॅरिड लाईफमध्ये थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम येऊ शकतात, बट ऑपॉर्च्युनिटीज खूप येतील. त्या मी घेऊ की नाही घेऊ असं करू नका, ग्रॅब इट. तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आली आहे ना, त्याची तयारी करा आणि पुढे व्हा. पण कारण तुम्ही नाही केलं तर दुसरं कोणतरी करणार आहे. तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करायची आहे. ज्यांना कोणाला मॅरिड रिलेटेड, लग्नाशी रिलेटेड आहे की लग्न होईल का यावर्षी, तर त्यांचे लग्न होण्याचे चान्सेस आहेत. सेम आता नंबर 2, तर नंबर 2 11, देन 20 आणि 29 परत बोलते. नंबर 2 नंबर, 11 नंबर, 20 नंबर आणि 29 नंबर ज्यांची कोणाची बर्थ डेट आहे ते म्हणजे मुलांक 2. आता मुलांक 2 म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांना शांतता लागते, सेन्सिटिव्ह असतात. करेक्ट. आणि इथे आलेला आहे नंबर 1चा वर्ष.
आणि लाईफ पार्टनर हा एकचा असेल आणि ही 2ची असेल तर मग तर पूर्ण वर्ष काय जाणार आहे काही सांगता येत नाही. ओके. तर थोडं सांभाळून राहायचं आहे, स्वतःला शांत ठेवायचं आहे. हेल्थ इश्यूज यांना खूप जास्त दिसत आहेत, एन्झायटी खूप असणार आहेत. यांच्यासाठी एक टीप ही आहे की यांनी पाणी खूप प्यायला पाहिजे बर. आणि महादेवाची पूजा काही ओके. जास्त नाही, महादेवाला एक अर्पण लोटा जल अर्पण करायचं आहे. ओके. तर तुम्ही म्हणाला आम्ही आपले व्ह्युअर्स आउट ऑफ इंडियाला पण आहेत, बरोबर. तर जर तुम्ही आउट ऑफ इंडिया आहात, तुम्हाला नाही आहे तिथे, नाही, तुम्ही मनातल्या मनात तुम्ही जस्ट इमॅजिन करा की मी एक पाण्याचा लोटा माझ्या महादेवाला वाहते आहे. मानस पूजा ज्याला आपण म्हणतो. करेक्ट, मानस पूजा ज्याला आपण म्हणतो. तर त्याच्याने पण तुम्हाला शांत वाटेल. ओके. तर हे नंबर 2 साठी आहे. ओव्हरऑल आधीच मी जेव्हा समजावलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की फक्त 8 आणि 6 यांच्यासाठी थोडं गडबड आहे. बाकी सगळ्यांसाठी हा वर्ष एकदम चांगला आहे. आणि जे कर्म चांगले करणार आहे, कार्य चांगले करणार आहे, त्यांच्यासाठी हा वर्ष चांगलाच आहे. कारण राजा कोणालाही हार्म देणार नाही आहे, सगळ्यांसाठीच तो चांगलाच करणार. ओके. बॅक टू अवर टॉपिक नंबर 3. तर नंबर 3 म्हणजेच काय तर गुरु आहे. यांना जे कोणी नंबर 3 वाले आहेत आणि UPSC MPSC ची एक्झामची तयारी करत असतील, थोडासा अजून प्रयत्न करा, यावर्षी होईलच. अरे वा. तर त्यांनी यावर्षी प्रयत्न करावा, त्यांना छान रिझल्ट्स मिळतील. त्यांनी त्यांच्या लाईफ पार्टनर जे ऑलरेडी मॅरिड आहेत त्यांच्याशी थोडं सांभाळून राहायचं आहे. यांना मॅरेजमध्ये थोडे इश्यूज येऊ शकतात. तर हे आहे नंबर 3. तर नंबर 3 कोण कोण आहे तर 3 नंबर 12, 21 आणि 30. त्यातल्या त्यात 12 नंबरवाल्यांसाठी खूप चांगलं आहे. ते आधीच मी सांगितलं की का आहे. 21 वाल्यांसाठी पण चांगलं आहे. नंबर 3 वाल्यांनी यावर्षी यांना असं होणार आहे, खाण्यापिण्याची ना खूप इच्छा होईल की हे पण खातो ते पण खायचं आहे. तर वजन वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत. गुरु आहे ना, गुरु म्हणजे काय आहे, एक्सपान्शन. पण कामामध्ये पण एक्सपान्शन होणार यांच्या, जर गोल सेट केले यांनी प्रॉपरली. तर महिन्याची यांनी गोल सेट करावे की या महिन्यात मला हे काम करायचंच आहे. मग वर्षाचा गोल सेट करायचा. म्हणजे एक बुक बनवून घ्या तुम्ही तुमची की ही या महिन्याची आहे, किंवा वीकली गोल सेट करा की या वीकमध्ये माझे हे काम झाले पाहिजे. नाहीतर आळस येणार, कारण तुम्ही डाएटवर कंट्रोल करणार नाही आहात, खाण्यापिणार आहे, तर वजन वाढेल. तर वजन वाढू देऊ नका, आळस करू नका, आपले गोल सेट करा. आणि फॉरेन ट्रॅव्हलचे खूप जास्त चान्सेस आहेत. जे कोणी जाऊ शकतात, जे कोणी प्लॅन करत आहेत, आतापर्यंत फक्त प्लॅनिंग होत आहे आणि कामच होत नाही आहे, तर या लोकांचे फॉरेन ट्रॅव्हल्सचे जास्त चान्सेस आहेत. ते अजून स्ट्रॉंग व्हावे यासाठी परत एखादी रेमेडी सांगते की यांनी यांचा पासपोर्ट नॉर्थ वेस्ट म्हणजे घराच्या वायव्य दिशेला ठेवावा. तर तुम्हाला चान्सेस आहेत, फास्ट होतील. यांच्यासाठी टिप काय आहे, नंबर 3 वाल्यांनी आळस बिलकुल करू नये. पूर्ण वर्ष, इट्स टू डिफिकल्ट की पूर्ण वर्ष आळस करायचं नाही का, तर नाहीच करायचं, डिसिप्लिन मध्येच राहायचं. प्रयत्न वगैरे करायचंच आहे, प्रयत्न नाही करायचंच आहे. कारण नंबर 3 आणि नंबर 1 खूप चांगला असतो. म्हणजे तो कारण सूर्य आहे, आधी सांगितलेलं 3 म्हणजे गुरु आहेत. तर म्हणजे नंबर 1 जरी सूर्य असला, मी एक किंग म्हणून तुम्हाला समजावलं, तर किंग आणि गुरु, किंग हा गुरु जो मागेल तो देणारच, बरोबर, कारण ते गुरु आहेत. तर तुम्ही जे मागाल यावर्षी तुम्हाला मिळेल, पण आळस करायचं नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं आहे, डाएट कंट्रोल करायचं आहे, वजन वाढू द्यायचं नाही. ओके. नाव नंबर 4. नंबर 4 कोण कोण आहे आता, नंबर 4, नंबर 13 आणि नंबर 22. आणि जर 31 असेल तर 31. हे आलेले आहेत नंबर 4चे. नंबर 4 म्हणजे अनप्रेडिक्टेबल, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आणि यावर्षी तर ते अजूनच होणार आहे अनप्रेडिक्टेबल. यांनी यांच्या वाणीवर म्हणजे बोलण्यावर कंट्रोल ठेवावा. विचार न करता बोलू नये, तुमचे काम बिघडतील.
बिघडणारच आहेत आणि स्पेशली मॅरिड लाईफमध्ये तर. हम्म. कारण तुम्ही पटकन बोलून जाल किंवा तिसरा पर्सन कोणतरी येईल आणि म्हणेल अरे तुझा नवरा तर मला हे करताना दिसला, किंवा बायकोला म्हटलं वॉट एव्हर वाईस वर्सा, तर त्याच्यावर लक्ष देऊ नका. वाणीवर कंट्रोल ठेवा. सडन लॉसचे खूप चान्सेस आहेत नंबर 4ला. सडन लॉस ॲज इन? सडन लॉस म्हणजे कधी एकदम अचानक तुम्हाला लॉस होऊ शकतो पैशामध्ये. पैशामध्ये. बर बर हेल्थमध्ये पण होऊ शकतो, पैशामध्ये पण होऊ शकतो, बर. दोघांमध्येही होऊ शकतो. तर इन्व्हेस्टमेंट करताना सगळं चेक करूनच इन्व्हेस्टमेंट Invest करा. करा. शक्यतो मी जसं आत्ताच म्हटलेलं आहे, तर नंबर 4 वाल्यांनी, जर तुम्ही विचारलं पण होतं की शेअर मार्केटमध्ये, हम्म. नंबर 4 वाल्यांनी यावर्षी शेअर मार्केटमध्ये आपण जे रोज ट्रेडिंग करतो हम्म. ते करू नये. ओके. इंट्राडे हां, काहीतरी म्हणतात जे त्याला. जे असतं ते, हम्म. तर ते करू नका. तुमच्याजवळ पैसा असेल, तुम्ही सरळ सोनं घेऊन चूप राहा किंवा चांदी घ्या, म्युच्युअल फंड्स घ्या. हम्म. पण ते पण कोणते घ्यायचे काय ते बसून कोणाला तरी विचारूनच विचारूनच. करायचंय. बर. अदरवाईज यांना लॉस आहे, होऊ शकतो. होऊ बर शकतो. बर. ओके. नंबर 5, नंबर 5 14 म्हणजे 14 आणि 23 कोणत्याही महिन्याची असेल तर त्यांचा मुलांक हा 5 पाच येतो. असतो. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत या नंबर 5 वाले, यांचे लव्ह मॅरेजचे छान योग आहेत. ओके. म्हणजे आजपर्यंत घरची लोक जर नव्हता की नाही म्हणत होते, हम्म. ऐकत नव्हते, तर यावर्षी तुम्ही जरा बोलून घ्या त्यांच्याशी, तर तुमचे त्यांचे चान्सेस चान्सेस आहेत. आहेत. लव्ह वा. मॅरेज होण्याचे चान्सेस आहेत. जे कोणी बिझनेस करत असतील हम्म. तर त्यांचा बिझनेस एक्सपांड होणार आहे, ग्रोथ होईल यांची. हम्म. आधीच सांगितलेलं आहे मी की नंबर 5 हा चांगला आहे. नंबर 5 हा राजकुमारचा आहे. करेक्ट. नंबर 1 हा राजाचा आहे. तर राजा हा राजकुमाराला राजकुमारासारखंच ठेवणार आहे. करेक्ट. लॉंग ट्रॅव्हल्स होणार आहेत यांचे. बिझनेससाठी होऊ शकतात, जॉब प्रमोशन्स होतील, जॉबसाठी पण यांचे लॉंग ट्रॅव्हल्स होऊ शकतात हम्म. आणि त्याच्याने त्यांना फायदाच मिळणार आहे. अरे वा. आणि नंबर 5 वाल्यांनी फक्त एक लक्षात ठेवायचं, कोणाच्याही बोलण्यावर येऊ नका. हां. यांनी सांगितलं याच्यात पैसा टाक तुला डबल होईल, नाही. ऐकायचं नाही आहे. स्वतःचं डोकं लावा, स्वतः बघा, कोणी म्हटलं म्हणून नाही, हम्म. नाहीतर मग लॉस होईल. हां. मग म्हणाल मॅडमने तर सगळं चांगलं म्हटलेलं आणि आमचा तर लॉस आमचा झाला. loss झाला. पण हे काळजी यांनी घ्यायची आहे. ओके. ओके. हम्म. नंबर 6 6 नंबर, हम्म. देन 15 हम्म. आणि 24 ज्यांची कोणाची बर्थ डेट आहे हम्म. कोणत्याही महिन्याची, ते मुलांक 6 6. आहे. तर नंबर 6 वाल्यांचा एक मोठा इथे इश्यू येऊ शकतो की एक्स्ट्रा मरायटल अफेअर. हो. ज्यांची कोणाची लग्न झाले त्यांनी इकडे तिकडे बघायचं नाही, सरळ. हम्म. खूप जास्त चान्सेस आहेत, खूप जास्त. म्हणजे जरी तुमच्या मनात नसेल तरीही होऊ शकतं. त्यामुळे आपलं काम, आपलं घर याकडेच हम्म. लक्ष द्यायचं आहे. नुकसान यांना काय होऊ शकतो, तर यांना ॲक्सिडंट्सचे चान्सेस आहेत आणि हा. त्यातल्या त्यात घराची आग्नेय दिशा ही डिस्टर्ब असेल हम्म. मग तर होणारच. बर. तर घरातून निघताना हनुमान चालीसा बोलून निघा किंवा ड्राईव्ह करताना हनुमान चालीसा म्हणायची. ओके. पैशाशी बघितलं तर अप्स अँड डाऊन्स असतील यांना, पैसा येणार आहे. पण मी परत एकदा म्हणेल, मॅरिड लाईफमध्ये इश्यूज आहेत, एक्स्ट्रा मरायटल अफेअरचे चान्सेस आहेत. त्यामुळे आपण जास्त इकडे तिकडे कोणाशी जास्त बोलायचं नाही आहे, मैत्रिणी नाही. यावर्षी स्वतःला सांभाळून घ्या, कारण उद्ध्वस्त होऊ शकतं तुमचा संसार, असं आहे. बापरे. इनफॅक्ट इतकं आहे, ॲक्च्युली मी प्रमोट करत नाही आहे, पण सांगते की जे कोणी डिवोर्ससाठी 2-3 वर्ष झालेत प्रयत्न करतायत, हम्म. त्यांना एक सांगेल, तुम्ही एखाद्या काउन्सिलरकडे जा, आधी ते बोलून घ्या. इफ पॉसिबल असेल तर घेऊ नका, पण नाहीच आहे, तुम्हाला घ्यायचंच असेल तर यावर्षी डिवोर्स पण होतील. म्हणजे आपल्याला ऐकायला मिळेल की यावर्षी खूप डिवोर्स होत आहेत. आणि स्पेशली नंबर 6 ओके. ज्यांचे म्हणजे 6 आहे, 23 आहे, 15 आहे, असेल. तर यांचे जे फाईल्स आहेत 2-2, 4-4 वर्षापासून, 6 वर्षापासून, तर शक्यता आहे. ओके. 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 देन नंबर 7, नंबर 7, नंबर 16 आणि 25 ओके. या लोकांवर कर्जांचा जरा त्रास होऊ शकतो. अच्छा.
गव्हर्नमेंट रिलेटेड कामं यांचे जी आहेत एकतर झाले तर एका झटक्यात होतील, हां. नाहीतर अडकतील. आणि कर्ज शक्यतो घेऊ नका, कारण घेतला तर तो वाढत जाईल. म्हणजे घेताना सगळं एकदम समजून सगळं राईट आधी तुम्ही पूर्ण पॉइंट्स लिहा की मी हा कसा फेडू शकतो, कसं मी वर्कआउट करणार आहे त्याच्यावर, आणि देन त्याच्यानंतरच तुम्ही तो घ्या. पुढची तयारी करा तुम्ही कर्ज घेताना. आणि यांच्या पण मॅरिड लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. 7 नंबर हा केतूचा आहे. जरी 1 नंबर हा 7 नंबरला साथ देईल, नो डाऊट. गव्हर्नमेंट रिलेटेड कामं झाले तर एकदाच एका खटक्यात होऊन जातील, ओके, पण नाही तर नाहीच होणार मग. ओके. कारण हे काय करणार आहे मी सांगते, जर एकदा नाही झालं तर हे बडबड करतील, बोलतील, काही ना काही मधात स्वतःच मुळे हर्डल्स येतील. अच्छा. तर त्यामुळे 7 नंबरवाल्यांनी ते एक बघायला पाहिजे की तुम्ही गव्हर्नमेंट रिलेटेड काही कामं करत असाल किंवा कामाला जाणार असाल तर स्वतःला आधी शांत ठेवा, प्रिपेअर करा. ओके. मगच करा. आणि मॅरिड लाईफमध्ये लक्ष असू द्या, शांत राहा. ती बाई असू, महिला असू दे की पुरुष असू दे, ओके, स्वतःला थोडंसं शांत करा. एकतर खूपच शांत राहतील की मला नवरा नकोच आहे किंवा मला बायकोच नको आहे, त्यामुळे पण प्रॉब्लेम होऊ शकतो. की मग की 7 नंबर हा केतू आहे, हा काय म्हणतो की नाही मला सांसारिक काहीच करायचं नाही आहे, आणि नाही तर मग चिडचिड. तर हे दोन्ही गोष्टी होता कामा नये. अगदी बरोबर. ओके. नंबर 8 वाल्यांनी फायनान्शियल, कोण आहे नंबर 8? 8, 17 आणि 26. फायनान्शियल प्लॅनिंग आजपासूनच करून घ्या की जानेवारीचा आपला फायनान्शियल प्लॅनिंग कसं असणार आहे. हे बघा, मी असं म्हणत नाही की 1 जानेवारी 2026 पासून हे सगळं स्टार्ट होऊन जाणार आहे. असं नाहीये की अरे झाला 24 सुरू झाला तर हे सगळं असं नाहीये. कोणाकोणाच्या फील्डमध्ये कोणाकोणासाठी हा नोव्हेंबर डिसेंबर पासून पण तुम्हाला लागू होऊ शकतो. ओके. याचे इफेक्ट्स दिसायला सुरुवात होईल, आणि कोणासाठी हे मार्च एप्रिलमध्ये पण इफेक्ट्स दिसतात. हे का आहे तर परत एक सांगेल की यांच्या ॲस्ट्रॉलॉजीवर पण ते डिपेंड आहेत की कोणते ग्रह कसे आहेत. करेक्ट. तर 8 नंबरवाले जे कोणी आहेत त्यांनी एक लक्षात असायला पाहिजे की फायनान्शियली जे काही तुम्हाला करायचं आहे, तुमचे गोल सेट करायचे आहेत, ते आत्तापासून करून ठेवा. फायनान्शियल प्लॅनिंग आतापासूनच करा, म्हणजे वर्ष संपेपर्यंत तुमच्याजवळ पैसा राहायला पाहिजे. हा एक मोठी टीप आहे 8 नंबरवाल्यांसाठी. 8 नंबरवाल्यांना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हर्डल्स खूप असतात लाईफमध्ये. कधी कधी ना 8 नंबरवाले ना एकदम तडकाफडकी बोलून जातात, त्यांच्या मनात काही नसतं. हे ना एखाद्यावर अन्याय होताना बघू पण शकत नाही. काही चुकीचं कोणी बोललं तर चूप बसत नाही, आणि त्यामुळे स्वतःचाच नुकसान करतो. तर तसं करू नका, बोलू नका काही कोणाला. ज्याला जे करायचे ते करू द्या, तुम्ही तुमचं बघा. जिथे खूप जास्त अन्याय होतोय, तुमच्या बोलण्याला महत्त्व आहे अशा जागेवरच बोला. ओके. तर त्याचा फायदा होणार आहे. ओके. आणि फायनान्शियली परत एकदा सांगेल, आत्तापासून तुम्ही प्लॅनिंग करा, तर तुमचा हा वर्ष चांगला जाईल. हर्डल्स आहेच, पण प्लॅनिंगनुसार केला तर मस्त जाणार आहे. डिसिप्लिन. नंबर 8 ऑलवेज म्हणतो डिसिप्लिन राहा, आईशी पंगा घेऊ नका, आईसोबत प्रेमाने राहा. नंबर 8 वाल्यांसाठी ही मोठी रेमेडी आहे की आईसोबत ऑलवेज चांगलं राहा. लांब राहत असेल तर रोज एकदा तरी तिला फोन करा, सोबतच राहत असेल तर रोज तिला 1 ग्लास पाणी तरी प्यायला विचारपूस करा, बस, बाकी काही नाही. ओके. नंबर 9 18 आणि 27. तर 9 नंबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे ॲग्रेशनचा आहे, ॲक्शनचा आहे, त्याप्रमाणेच तुम्हाला वागायचं आहे. मागचा वर्ष पण तुमचाच होता, हा वर्ष पण तुमच्यासाठी आहे, चांगला आहे. जी कामं अर्धवट राहिलेली आहे 2025 मध्ये, ती यावर्षी कंप्लीट होणार आहेत. आणि आपल्या ॲग्रेशनला थोडंसं कंट्रोल करा, त्यामुळे मॅरिड लाईफमध्ये प्रॉब्लेम येते. आज सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की मी रिलेशनशिपबद्दलच जास्त बोलले, मॅरिड लाईफबद्दल, कारण हा वर्षच तसा आहे, इगो देणार आहे सगळ्यांना. आणि इगो कुठे क्लॅश होतो तर मॅरिड लाईफमध्येच होतो.
Right. बाकी तरी सांभाळून घेतात किंवा आपल्याला फरक पडत नाही. एखादा मित्र कमी होईल किंवा रिलेटिव्ह नातवामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आले तर आपण सॉल्व्ह करून घेऊ शकतो. पण मॅरिड लाईफमध्ये इगो आला आणि एकदा तुमचे इगो क्लॅश झाले आणि ते नाही जुळले तर दुरावा हा निर्माण होत राहतो. अगदी तर बरोबर. त्याच्यावर सगळ्यांनी यावर्षी काम करायचं आहे. पैसा हा मॅक्झिमम सगळ्याच नंबरला मिळणार आहे. हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम 6 नंबरला येणार आहेत. ॲक्सिडेंटली म्हणा, डाएट जर कंट्रोल नाही केलं तर नंबर 3ला येणार आहे. नंबर 2 वाल्यांना एन्झायटी येणार आहे. नंबर 9 वाल्यांना अग्नीपासून थोडा धोका आहे. म्हणजे काय म्हणूया आपण की एखादा कुठे आग वगैरे म्हणजे चटका वटका लागणे म्हणा किंवा एखाद्या वेळेस गाडी चालवता गाडीला आग लागले त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम आलेला आहे. हे बघा, असं नाही की आग म्हणजे खूप मोठं लागेल. आता मी माझंच एक्झाम्पल देते की मागच्या महिन्यात मला माहिती होतं की माझ्यासोबत काहीतरी होणार आहे अग्नी रिलेटेड. अग्नी रिलेटेड काहीतरी होईल. पण जेव्हा आपल्याला माहिती असतं तर आपण त्याच्यावर रेमेडी तर करतोच. पण जरी रेमेडी केलेली असली तरी तुमच्यासोबत जे घटायचंय ते होतच. आणि आता नवरात्रीमध्ये मी स्वतः कन्यापूजन केलं तर मी स्वतः पुऱ्या वगैरे तळायला गेलेले. तर त्यावेळेस माझ्या हाताला चटका लागला आणि छान आलेला आहे, हाताला दिसतंय. तर जे लिहिलेलं आहे ते होणारच. फक्त रेमेडीज तुम्ही केल्या तर काय होणार आहे, जे एवढं मोठं होणार आहे ते छोट्याशा याच्यामध्ये इफेक्ट त्याचा कमी होतं. जे लिखित आहे ते कोणी चेंज नाही करू शकत. करेक्ट. त्याचा जो एक मोठा स्वरूप जो होता तो छोट्याशा. बऱ्याचदा आपण असं म्हणतो ना की अरे माझाच पाय तुटला, बाकीच्यांना अरे तुमच्या याच्यामध्ये मोठं लिहिलं असेल ते छोट्याशा याच्यात टळलं. खरं. तर हे कधीच विचार करायचा नाहीये की माझ्यासोबतच असं का घडलं, मलाच का लागलं, मला हे का लागलं, हे का झालं. तर जे काही मोठं होणार होतं ते छोट्या स्वरूपात देवांनी करून तुमची पुढे हे केलं. तुमची जी काही पीडा येणार असेल ती त्याच्यामध्येच ती त्यांनी संपवून टाकली. अशा प्रकारे आपला 1 to 9 झालं. म्हणजे थोडक्यात जसं इंग्लिशमध्ये म्हणतात व्हाय मी पेक्षा ट्राय मी. करेक्ट. व्हाय मी पेक्षा ट्राय मी. वा. तर मॅम, एवढा सुंदर आपला आज गप्पांचा एक पॉडकास्ट झालाय, गप्पांचाच झालाय ऍक्च्युली आज. खूप छान. मला पण वाटलं आपण पण खूप दिवसांनी भेटलो तर बऱ्याच काही गप्पा करायच्या होत्या. आणि मलाही व्ह्युअर सोबत असं वाटत होतं किती बोलू किती नाही बोलू. तर मला खूप खरंच म्हणते मस्त वाटलं आज. थँक्यू. व्हायब्रेशन पण खूप छान. थँक्यू सो मच. आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. बहुतांश जे नंबर 9 आलेत ते नेहमी कंप्लेंट करतात की तुम्ही आमच्याविषयी काही सांगत नाही, पण आज तुम्हाला 9 नंबरवाल्यांसाठी भरपूर मिळालेला आहे. सो अजूनही तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला जर कन्सल्टेशन हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मॅमचा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. स्वरविज्ञानाबाबतीत आपण बोललो, सो ज्यांना त्याच्या बाबतीत शिकायचं असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा. मॅमचं यूट्यूब चॅनल तुम्हाला दिसत असेल त्याला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम हँडल बहुतांश लोक तुम्ही फॉलो करत असालच, पण जर नसेल करत तर प्लीज तुम्ही फॉलो करा. आणि मॅम, परत एकदा तुमचे खूप खूप आभार, तुम्ही आलात. परत थँक्यू. आणि आपल्या व्ह्युअर्सला पण थँक्यू. येस. आणि प्रेक्षकांनी प्लीज सांगा की तुम्हाला पुढचा टॉपिक कुठल्या म्हणजे विषयी चालेल किंवा पॉडकास्ट कुठल्या टॉपिकवर चालेल हे आम्हाला कळवा. मॅम, आपलं स्वीट टॉक्सचं रिच्युअल आहे की आपण पॉडकास्ट एंड करताना फिस्ट बम्पने पॉडकास्ट एंड करतो, श्री स्वामी समर्थ म्हणतो. आज आपण म्हणजे वेगळं नाही करू शकत आहे, पण तरी पण आजचा आपण पॉडकास्ट एंड करूया. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.